नमस्कार मित्रांनो, शिक्षक ऑनलाईन बदल्या 2025 ची अत्यंत महत्त्वाची आणि तेवढीच धक्कादायक अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, संपूर्ण बदली प्रक्रिया जी आहे ती रद्द होण्याच्या मार्गावर आलेली आहे। आजची ब्रेकिंग बातमी असणार आहे, शिक्षक बदल्या 2025 धक्कादायक अपडेट असणार आहे, बदली तुर्तास स्थगित। न्यायालयामध्ये मित्रांनो याचिका दाखल झाल्यामुळे बदली प्रक्रिया जी आहे ती सध्या रद्द होण्याच्या मार्गावर आहे आणि सध्या त्याला 9 तारखेपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे। तर संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। मित्रांनो, काही वेळापूर्वी आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ बघितलेला होता आणि त्यामध्ये बदली संदर्भात विन्सिस कंपनीने शासनाला जे पत्र दिलेलं होतं 22 तारखेला ते पत्र दिलेलं होतं, त्या पत्राची माहिती जाणून घेतलेली होती। आणि आता थोड्या वेळापूर्वी अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक अपडेट आलेली आहे। बदली प्रक्रिया जी आहे ती 9 सप्टेंबर पर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे। तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, शिक्षक बदल्या 2025 ची अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक अपडेट असणार आहे। बदली प्रक्रिया तुर्तास स्थगित। न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांमुळे बदली प्रक्रिया रद्द होणार की काय असा संभ्रम निर्माण झालेला आहे। तर संपूर्ण सविस्तर आणि तपशिलासह माहिती मी आपल्याला देणार आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, स्क्रीनवर आपल्याला हे जे पत्र दिसत आहे हे न्यायालयाचं पत्र असणार आहे आणि या याचिकेनुसार सध्या बदलीची जी प्रक्रिया आहे त्याला 9 सप्टेंबर पर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे। तर हे जे संपूर्ण माहिती आहे मित्रांनो, या अंतर्गत आता काय होऊ शकते याची संपूर्ण तपशीलवार माहिती आपण बघणार आहोत। अत्यंत महत्त्वाचे अपडेट असणार आहे मित्रांनो, कारण 22 तारखेला विन्सिस कंपनीकडून प्रत्येक जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावाने एक पत्र निघालेलं होतं आणि त्या अंतर्गत टप्पा क्रमांक 7 जो होता तो रद्द करण्यात यावा अशी मागणी विन्सिस कंपनीने केली होती। आणि मित्रांनो, आता ही जी याचिका आहे या याचिकेनुसार 9 तारखेपर्यंत सध्या स्थगिती देण्यात आलेली आहे। तर संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला देणार आहे। नेमकं यामध्ये काय होऊ शकते, बदल्या होणार की नाही, की संपूर्ण प्रक्रिया रद्द होईल की बदली प्रक्रिया पुढे चालेल, तर संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत याच व्हिडिओमध्ये। तर बघा, बदली प्रक्रियेला 9 सप्टेंबर पर्यंत स्थगिती आदेश, जितेंद्र देवीदास खोर विरुद्ध महाराष्ट्र शासन। तर मित्रांनो, कोणतरी शिक्षक आहे जितेंद्र देवीदास खोर यांनी ती याचिका दाखल केलेली होती महाराष्ट्र शासनाविरुद्ध। तर बघा, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठमध्ये दाखल केलेल्या याचिकेची स्थगिती आदेश प्राप्त झालेला आहे। याच्या याचिकाप्रमाणेच इतर 10 याचिका यांनाही यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेले असून हा स्थगिती आदेश 9 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, ही जी याचिका आहे यामध्ये सोबत 10 याचिका सुद्धा ऍड केलेल्या आहे आणि यामध्ये जो आदेश आलेला आहे तो 9 सप्टेंबर 2025 पर्यंत ही जी असणार आहे स्थगिती असणार आहे। तर बघा, यामध्ये आता काय होऊ शकते ते आपण जाणून घेऊ। शासन आदेशाप्रमाणे सर्व राऊंड ऑनलाईन पूर्ण झालेले नसल्यामुळे कोणत्याही शिक्षकाला कार्यमुक्त करणे हे सुद्धा पुन्हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग बनू शकते। काही शिक्षकांना कार्यमुक्त करून काही शिक्षकांना जागेवर ठेवणं हा GR मध्ये नमूद नसल्यामुळे GRच्या सर्व नियम फॉलो होत नाहीत, त्यामुळे सध्या तरी बदली प्रक्रिया थांबलेली आहे असं म्हणायला हरकत नाही। त्यामुळे आपण सध्याच्या शाळेवर आहोत त्याच शाळेवर पुन्हा जोमाने काम करायला सुरुवात करूयात। स्थगिती आदेश उठवल्यानंतर पुन्हा सुनावणी होऊन तारीख पे तारीख पडू शकते, त्यामुळे आता सर्व काही राम भरोसे म्हणण्यापेक्षा न्यायालयीन भरोसे म्हणायला काही हरकत नाही असे दिसत आहे। हा स्टे वैयक्तिक दिसत नसून त्यामध्ये इतर 10 याचिका अंतर्भूत ज्यांचा सर्वांचा सेम प्रॉब्लेम आहे अशा याचिका असल्यामुळे हा स्टे संपूर्ण बदली प्रक्रियेला दिसून येत आहे। याचे स्पष्टीकरण विन्सिस कडून येऊ शकते। ग्रामविकास विभाग सध्या तरी यामध्ये लक्ष घालीन असं दिसत नाही। सध्या तरी शिक्षकांनी आपापल्या शाळेवर निरागस मुलांसमोर आपले काम चालू ठेवायला हरकत नाही। तर मित्रांनो बघा, यामध्ये एक महत्त्वाची अपडेट पुन्हा येणार आहे, तर ती अशी असणार आहे। तर बघा, कार्यमुक्त आदेश, कार्यमुक्त करण्याचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेले आहे। अवघड क्षेत्र असलेल्या जिल्हे वगळता इतर जिल्ह्याच्या काही तक्रारी नसतील तर बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे अधिकार ज्या त्या जिल्हा परिषदेच्या मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहे। थोड्याच वेळात असे अधिकृत पत्र निघू शकते अशी माहिती आलेली आहे। तर मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे असणार आहे, याचिका जरी दाखल झाली तरी सुद्धा जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्या जिल्ह्याचे त्यांच्यातर्फे नवीन आदेश निघू शकतात आणि संपूर्ण बदली प्रक्रिया मित्रांनो झालेली आहे। कुठे घाबरण्याचं काहीच कारण नाही। 9 तारखेपर्यंत स्थगिती जरी आलेली असेल तरी पण
त्या जिल्ह्याचं एक स्वतंत्र पत्र निघू शकते आणि त्याप्रमाणे जी बदली प्रक्रिया आहे ते पूर्ण होऊ शकते। तर अत्यंत ही महत्त्वाची अपडेट असणार आहे मित्रांनो शासनाकडून। जी बदली प्रक्रिया आहे न्यायालयीन जी याचिका दाखल झालेली आहे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सध्या तरी 9 सप्टेंबर 2025 पर्यंत बदली प्रक्रिया सध्या स्थगित झालेली आहे, रद्द झालेली नाही आहे। तर मित्रांनो अत्यंत ही महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे। अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शिक्षण विभागाच्या अशाच नवनवीन अपडेट, नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या marathishara.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ एका नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह, तोपर्यंत धन्यवाद।